पुण्यात काल रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला। भाविकांनी दिव्यांची आरास, फटाके फोडून आपला उत्साह आनंद साजरा केला। मात्र या उत्साहात अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या। तब्बल 4 ते 5 ठिकाणी आगी लागल्या। तर पिंपरी चिंचवड इथे वाल्लेकरवाडी येथे रात्री 2:25 दरम्यान एका लाकडाच्या गोदामाला व दुकानाला लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या 2 भावांचा होरपळून मृत्यू झाला। गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज, विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर मेकिंग कंपनी या दुकानांना आग लागली। यात एकूण 3 जण आगीत अडकले होते। त्यातील ललित अर्जुन चौधरी, कमलेश अर्जुन चौधरी या भावांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला। आधी 2 जण आगीतून बाहेर आले होते। एक जण लोकांना गोळा करण्यास गेला तर एकाने आपल्या भावाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न, यामध्ये दोन्ही भावांचा मृत्यू झाला। वाल्लेकरवाडी येथील पत्राच्या शेडमध्ये रांगेमधील 2 शेडला आग लागली होती, तर दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते। गोडाऊन मध्ये लाकडाची वखार आणि हँड शो मशीन्सला एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे असल्याने आग वेगाने पसरली। ही आग बाजूला असणाऱ्या गोडाऊन मध्ये देखील पोहोचली। तसेच शेडच्या बाजूला टेम्पो व एक 4 चाकी वाहन उभे होते, त्याही पूर्णपणे जळून गेल्या आहेत। मागील बाजूस इमारत होती, त्याचे दरवाजेही आगीच्या संपर्कात आल्याने जळाले आहेत। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली। गोदामाच्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीमधील सर्व रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 4 अग्निशमन केंद्रातील एकूण 5 अग्निशमन वाहनांसह जवळपास 35 ते 40 अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। सदर कामगार लोक आगीच्या ठिकाणी जळलेले साहित्य बाहेर काढताना दिसत होते। अशाच पद्धतीने पूर्णानगर येथे हार्डवेअरच्या दुकानात पोटमाळ्यावर झोपलेल्या 4 जणांचे अख्खे एक कुटुंब 4 महिन्यांपूर्वी होरपळून संपले। अत्यंत दुर्दैवी अशा त्या घटनेनंतर पोटमाळ्यांचे सर्वेक्षण करून कारवाईची मागणी करण्यात आली होती। प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंग यांनी त्यासाठी ठोस पावले टाकली होती। प्रत्यक्षात फक्त अग्निशामक विभागाचे ना हरकत दाखले किती जणांनी घेतले त्याचे सर्वेक्षण झाले। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी तळवडे रुपीनगर येथील एका फटाक्यांची दारू असलेल्या कारखान्याला आग लागली आणि त्या दुर्घटनेत 9 महिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला। दोन्ही घटनांचा अनुभव असतानाही प्रशासन आणि विशेषतः अग्निशामक विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। बेकायदा पत्रा शेडवर कारवाई करण्यात येते, पण पोटमाळ्यांची दुकाने आजही आहेत तशीच आहेत। सलग 3 घटनांतून प्रशासन काही शिकणार आहे की नाही असा प्रश्न नागरिक करत आहेत।